अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील चिंचोली परिसरात नगर मनमाड राज्य महामार्गावर एसटी बस आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. तर अहिल्यानगर मनमाड महामार्ग पहिल्याच पावसात पुन्हा खराब झालाय. मंगळवारी 7 जुलै रोजी MH14 LX 9818 ही सिंदखेडा पुणे एसटी बस कोल्हारकडून राहुरीकडे येत होती. तर विस्टा कंपनीची चारचाकी गाडी MH17 AJ 2815 ही गाडी राहुरीकडून कोल्हारकडे जात होती. दरम्यान राहुरी तालुक्यातील चिंचोली परिसरातील हॉटेल प्रसाद जवळ रस्ता खराब असल्याने एसटी चालकांना रस्त्यातील खड्डे चुकवण्यासाठी चुकीच्या साईडने एसटी बस चालवली. त्याचवेळी विस्टा ही चारचाकी गाडी समोरून येत होती. दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चारचाकी गाडीतील राजू शेख, कदीर शेख, नजीर गुलाब सय्यद, राहणार कानडगाव आणि ममदापूर हे 3 जण गंभीर जखमी झाले. तर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, हवालदार प्रवीण बागुल, पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ पाखरे, अंकुश भोसले आणि रुग्णवाहिका चालक रवींद्र देवगिरे यांनी तात्काळ घटना ठिकाणी धाव घेत स्थानिक तरुणांच्या मदतीनं जखमींना तातडीनं लोणी येथील रुग्णालयात हलवलं. या अपघातात चारचाकी वाहनाचा चक्काचूर झाला. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही वाहनं जेसीबीच्या सहाय्यानं बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. एसटी बस चालकानं रस्त्यातील खड्डे चुकवण्याकरिता चुकीच्या दिशेनं बस चालवल्यानं हा अपघात झाला असल्याचं प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितलंय. प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, न्यूज टुडे 24, राहुरी, अहिल्यानगर.